मला पाहिजे ते सांगून तुझा आता ऍडवाइस करू शकते आणि यावेळेस असा ऍडवाइस करेन की नाही की वीरू भाऊजी सुद्धा तुला रिटर्न तिकीट आणू शकणार नाही. तुम्ही करून तरी बघा असं असा पलटवार करीन की तुम्हालाच घराबाहेर जावं लागल. तुला तर मी सोड पैलवान सोड की सोड की सोड की पैलवान. पैलवानाची पकड आहे ही, एकदा बसली की सुटत नसती. दोघींना बी सांगते माझ्या मोहर मापात राहायचं, नाहीतर कवा आणि कुठं तुमचा ऍडवाइस करीन ना हे तुमचं तुम्हाला बी समजणार नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. आई आई काय झालंय धनंजय? आई हे बघ बघ घरात काय चाललंय. आई आई सिरीज बघा काय चाललंय आपल्या इन हाऊस मध्ये. शिराळकर तुम्ही लवकर या, मला इकडनं दुसरीकडे घेऊन चला. मला या इन हाऊस मध्ये राहायचंच नाहीये शिराळकर. पिल्या कोल्ड ड्रिंक करून कोल्डो. हा 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 सावकाश. हा कांचन अगं काय झालं तुला? हे सगळं तुमच्या पैलवान डाटर आपल्यामुळे. पाहिलं का तुझ्या पैलवान सुनेचे प्रताप. हे प्राजक्तानं केलंय. येस येस आई प्राजक्तानं म्हणजे तिनंच केलंय हे. मी तिला फक्त एवढंच टेलिंग केलं की मी मीनू सोबत आहे, तू किराणाचं मटेरियल घेऊन ये. तर मला म्हणली आईनी काय बी टेलिंग करू दे, मी इथं कुणाची नोकर नाहीये. मी घरात नोकरवानी काम करणार नाही, समधी काम तुम्हीच करायची. मम्मा आणि मी तिला कोल्ड करायला गेले तर माझा हात असं धरून मुरगळला. ललिताबाई शिव आता एक फोन केला ना लंडनच्या रॉयल फॅमिलीला, आम्हाला दोघींना बी तिकडे लगेच बोलवून घेतील. हा मला माझ्या डाटरचा संसार ब्रेकअप करायचा नाहीये म्हणून गप पडून राहिलीये मी. शिराळकर यू वॉट लुकिंग, यू कम फास्ट रिटर्न तिकीट. लय पेनिंग होईल शिराळकर. हो हो कांचन मी आलो. आई मला जायला लागते. हा तसं बी हे दोघं आलेत, जे काही काम असेल ते हे दोघं बघतील. मी जाऊन कांचनला सांभाळतो. हा काय झालंय पण? काय झालंय, तू जो घरात गुंड आणून ठेवला ना बायको नावाचा, तिनं कांचनला मारझोड केलीये. काय? प्राजक्ता आणि वहिनींना मारझोड? नाही नाही हे शक्यच नाही. प्राजक्तानं कांचनचा हात पिरगळला, तिला काम सांगितलं म्हणून. मी स्वतः ऐकलंय कांचन सांगत होती तसं. हा काय आहे तू पण कांचन वहिनी बोलल्यानं तू विश्वास ठेवला का? आपल्याला माहिती आहे ना कांचन वहिनींची सवय, पालीचा डायनोसॉर करतात. प्राजक्ता वहिनीने विचार खरं काय झालं. आई आता हे अति होतंय. का सहन करत बसायचं आम्ही? हे दोघं पण माझ्या बायकोला धडधडीत खोटारडी बोलतायत. कशा पायी सहन करायचं आम्ही? आता पाणी नाका तोंडाशी आलंय. आई हे जर थांबलं नाही ना तर मी माझा वेगळा संसार थाटीन, आधी सांगून ठेवतोय. काय झालं रे धनंजय, उगाच ओरडू नकोस. हे बघ हे घरातले वाद आहेत, इथे चर्चा नको त्याची. घरी गेलो की बघू काय करायचं ते. लई दुखतंय. मग काय शिराळकर, लई लई पेनिंग आहे. किती स्वेलिंगचा सुजलाय बघा. आई अजून किती सहन करायचंय? अगोदरच ह्यांच्या चुकीमुळे घरावर एवढं कर्ज होऊन बसलंय, वर अजून ह्यांचीच दादागिरी सहन करायची. दादागिरी मी नव्हती केली, मी नव्हते गेले यांना डिवचायला. उलट ह्यांनीच खोटारडेपणा करून. खोटारडेपणा ललिताबाई मी तुम्हाला सांगायले, खोटारडेपणा ही करायलीये. अहो मी स्वतः माझ्या आयसाईटने व्हिडिओ पाहिलाय, वस्तादांबरोबर मीटिंग करत होती ही. हा अगं पिल्या, अगं लाव ना तू व्हिडिओ. येस येस मम्मा.
हेल्पिंग करा की टीव्ही लावा सी आई शी ललिताबाई शी. अहो वस्तादांबरोबर चोरून मीटिंग करायली आहे ही. आई अहो मी वस्तादांना हेच सांगायला गेलते की कुस्ती आता मला झेपणार नाही. माझा संसार आणि घर त्यापेक्षा मला जास्त महत्वाचं आहे. हवं तर तुम्ही त्यांनाच विचारा ना. त्यांना विचारा. व्हॉट गॅरंटी की तुझे वस्तात तुझ्या साईडनं आमच्याशी खोटं बोलणार नाही. जी बावरा जाऊ बाई, वस्ताद माझे गुरु आहेत. दुपारच्याला मला खोटं ठरवण्याचा प्रयत्न केल्याचा हिसका अजून झेपला नाही तुम्हाला. वस्तादांबद्दल वेडवाकडं बोलला तर याद राखा. आई शी रिटर्न तिकीट धमकी द्यायली मला. काय चुकीचं बोलायली मग ती? खोटारडेपणा तुम्ही करायचा आणि आळ मात्र तिच्यावर घालायचं, याला काय अर्थ आहे? विरो, माझ्या बायकोला आणि माझ्या सासूला खोटारडी म्हणायची हिंमत काय झाली तुझी? का त्या राजरोसपणे खोटारडं वागू शकतात, मी साधं बोलू बी शकत नाही. भैया एकदा नाही 1000 वेळा खोटारडेपणा उघडकीस आलाय वहिनींचा, आणि तुझा बी. त्यांच्या तोंडानं मला जा विचारायलायस तू. विरू, आता बस झाला हवा आज. ए जास्त शानपणा करू नको. एक तर तुमच्या दोघांच्या चुकीमुळे मला माझे कामधंदे सोडून फॅक्टरीत राबायला लागतंय. राबायलायस आणि ते बी तू. भैया तुझ्यापेक्षा जास्त ना तुझी बायको काम करत असेल घरात, आणि त्यापेक्षा 1000 पटीनं जास्त काम करते प्राजक्ता. तरी बी तुम्ही तिलाच बोलायलाय. तमाशा मांडून ठेवलाय घरात. हा पण आळ घेणार नेहमी आमच्यावरच. अरे तुझ्यामुळे होतंय सगळं. अरे खोटारडेपणा तुम्ही चालवलाय. धनंजय, वीरू, मस्त थांबा. हे बघ, तुझ्या बायकोमुळे सगळं होतंय. तिला कुस्ती कर. सावकाश ललिताबाई, सावकाश. वस्ताद ठीक आहेत आता. आई टेन्शनमुळे ब्लड प्रेशर वाढलंय त्यांचं, आता आराम करतात. अहो कुठं निघाला? भैयाशी बोलायला नाही. आज काय तो निकाल लावूनच टाकायचा आहे मला त्याचा. नाही वस्ताद. का? रोज उठून भैयान वहिनी काहीतरी नवीन खोटं नाटं सोंग करणार, त्रास आईला होणार, खापर फुटणार आपल्या डोसक्यावर. कधीपर्यंत चालणार आहे हे? असं नाही होणार वस्ताद. ज्यांची बाजू खरी असती ना, देव बी त्यांच्याच बाजूने असतोय. तो समज सांभाळ. मग आज का नाही सांभाळलं? आज का आईला त्रास होऊ दिला? आज कुठं आपण चुकलो सांग एकदा मला. वस्ताद असा त्रागा करून गुंता सुटणार आहे वय? हो, आईना अगोदरच लय टेन्शन, त्यात त्यांना अटॅक बी येऊन गेला. मग अशा अवस्थेत आपण घरात शांतता ठेवायची की भांडणं वाढवायची? सांगा बरं. बरं ते जाऊ द्या, मला सांगा कसा गेला तुमचा आजचा दिवस? कामातच गेला, बाकी काय. तुझा? कामातच गेला, बाकी काय? वस्ताद दुपारच्याला टेम्पो पशी भेटला तुम्ही. जेवणाची चौकशी करस्तवर तर निघून गेला. अगं ते मालाची डिलिव्हरी जरा अर्जंट होती. वस्ताद काय म्हणले? नाही म्हणजे तू जे सांगितलंस
तेच बोलणं झालं असणार आहे तुमच्यात, पण नाराज झाले असतील ना ते? जराशी. आता समद्यांच्या मनासारखं एकदमच कसं करणार ना व आपण तरी. मला तर वाटायलंय माझ्याच्यानं काय बी जमणार नाही. आता मला कुस्ती सांभाळायला जमणार आहे ना आईचं मन. असता तसा धीर सोडायचा नाही. अहो, कंची बी गोष्ट कायमची नसती. तशीच ही वेळ बी निघून जाईल. तुम्ही नका काळजी करू. आपण तटून राहायचं ठरवलंय ना. फक्त एकमेकांची साथ सोडायची नाही. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. अहो मीनूताई, अहो हे काय करताय? मी हाय नव, मला हाक मारायची की. मी केली असती मदत. काही नको, तुझ्या मदतीची गरज नाहीये मला. माझ्या कुठल्या बी वस्तूला तू हात लावलेलं मला अजिबात चालणार नाही. मीनूताई, अशा अवस्थेत उगाच अंग मेहनत नसती करायची हो. बर मला नाहीतर जाऊबाईंना तरी आवाज द्यायचा की. नाहीतर संध्याकाळच्याला जग्गू भाऊजी आले असते तेव्हा सांगायचं त्यांना काम. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला कुणाचीच दया माया नकोय. मीनूताई, तुमचा माझ्यावरला राग मी समजू शकते. त्या माधुरीच्या भानगडीत तुमच्या डोसक्याला लय ताप झाला, पण आता समजा निवळलंय ना. ताई, तुम्ही माझ्यावरला राग सोडा. असा हट्ट नाही करत मी. तुम्ही रागच सोडा हेच सांगते मी, कारण त्याचा त्रास बाळाला होईल. मीनूताई, मी काही ठरवून नाही पिडलं तुम्हाला. हो, अकॅडमीसाठी करायला गेले आणि झालं भलतच. मीनूताई, तुमच्या वाणी माझ्या संसारावर बी आचालते. वस्तादांची तर जगभर बदनामी झाली. माझ्या चुकीची शिक्षा मी पुरेपूर भोगली. असं असताना मी मुद्दाम तुमचं वाईट करीन असं वाटतंय का तुम्हाला? मीनूताई, माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आपुलकी आणि काळजीच आहे. तेव्हा तुम्ही राग सोडा. बाळासाठी तरी ऐका आमचं. मीनूताई, तुम्ही बसा निवांत. तुम्हाला काय पाहिजे ना ते मला सांगा, मी देते काढू. तुम्ही बसा, मी नंतर खोली बी घेते पुसून. मीनूला घोळ्यात घ्यायचा प्लॅन चाललाय का काय या पैलवानचा? पिल्याला सांगायला पाहिजे. हिचं काय आता? येस मिस लेखा. प्राजक्ताच्या टॉर्चरचे व्हिडिओ पाठवता म्हणालात आणि पैसा घेऊन गेलात. कुठे आहेत व्हिडिओ? येस येस, मेकिंग शेंडिंग कमिंग सून. हा, यू डोंट टच वरी. नाही, मी काळजी करतच नाहीये. काळजी तुम्ही करायला हवी. कारण प्राजक्ता जेवढी रिलॅक्स असणार तेवढे तुमचे पैसे अडकणार. एवढं लक्षात ठेवा. पिल्या पिल्या पिल्या. नाउ व्हॉट मम्मा? पिल्या, अगं ती प्राजक्ता ती स्लो मोशन मध्ये मीनूला गोळ्यात गेलीये. आणि असं करून एक माणूस आपल्या साईड बिझनेस करण्याचा प्लॅन असणार आहे तिचा. पिल्या, असं झालं तर? नो मम्मा, मी असं काय बी होऊ देणार नाही. तू बघच कसा ऍडवाइस करते मी तिचा. अरे जागे, काय टेन्शन आहे काय? एवढा का फीस कटलीस? काय नाही रे दाद्या, ती मीनू डोसक्यातच जायला लागली आजकाल. बघा होतो प्राजक्त वहिनीची तक्रार करत असते आणि
काय बी कारण नसतं. अरे खोया, हे बघ, मी असं ऐकलंय की ह्या दिवसात बायकांची अशी चिडचिड होत असते. आणि तू काय काळजी करू नको, प्राजक्त आहे ना, ती घेईल सांभाळ. विनू वहिनींची काळजी बी घे. प्राजक्त वहिनी घेतीलच रे काळजी. त्या कांचन वहिनी त्या आहेत ना आग लावायला. तुला माहिती आहे ना त्या कशाचा काय आणि कसा बोबाटा करतील, काय बी सांगता येत नाही. दाद्या, काल आईला जो त्रास झालाय ना, परत व्हायला नको. मी एक काम करतो, प्राजक्ताला फोन करून चौकशी करतो तिकडली. तू शांत हो, टेन्शन घेऊ नकोस. भाई वहिनीने विचार, मीनू ठीक आहे ना? व काय ना, आपण इकडे कामात अडकलोय, मला काळजीच वाटेल घरची. ठीक आहे, मी आलोच, फोनवर बोल. वाजतात जेवले असतील ना, विचारून बघते. बिझी, जाऊ दे, नंतरच करते फोन यांना. दादा, या बिलाची इन्व्हॉइस भरून पाहिजे. एक काम करा की भैयाला सांगा, कारण अकाउंटचं काम आईनं त्यालाच दिलंय ना. अहो, भैया साहेब ना घरला गेलेले आहेत. ठीक आहे, आणा इकडे. मी काय म्हणतो, जरा हे थांबाल काय? एक फोन आहे, तेवढा अटेंड करून देतो भरून लगेच. दादा, जरा अर्जंट होतं, बाकीच्या बिलांची पण वसुली करायची आजच्या आज. ठीक आहे. अयो, ह्यांना बी आत्ताच फोन करायचा होता वय. आलेच. पहिलवान, काल आईंना त्रास झाला म्हणून सुटली असतो. किराणाचं काय काय मटेरियल आणलंस ते शोरूम नाही केलंस तू? शोरूम मी आत्ताच्या आत्ता मटेरियल बिल आणि किराणाचा हिशोब बिल. अहो हे बघा की, किराणा मालाची यादी आणि बिल जपून ठेवले. ओ माय गॉड, व्हॉट इज दिस? सो मेनी उधळपट्टी. 1 किलो बदाम. मी तुला काल अर्धा किलो टेलिंग केलते ना? कवा? अहो असं नव्हतं सांगितलं तुम्ही मला. व्हॉट? म्हणजे मी खोटं टेलिंग? काय गे, तू तुझ्या खुराकाची सोय ह्याच्यात घुसवायलीयस, हे काय मला नॉलेज नाही असं वाटायलंय होय तुला? जाऊबाई, आमच्या खुराकामध्ये 10 वेगवेगळ्या गोष्टी असतात. एक नाही तर दुसरा पर्याय काढू शकतो आम्ही. आणि हे बदाम मीनूताईंसाठी मागवले. वा, व्हेरी नाईस. आता हे बिल मीनूवर फाडायलीयस होय ग? मीने, मीने. अहो पिल्या, काय काय झालं जाऊ बाई? मीने, सी दिस. तुझ्या नावाखाली स्वतःचा खुराक मागवायले ही पैलवान आणि बिल तुझ्या नावावर फाडायली. काय ग हे? स्वतःला पैलवान म्हणवतेस ना? मग असले भुरटे चाळे काय करतेस? तुझ्या खुराकासाठी आणले तर तसं सांग ना सरळ आईंना. हे बघा ना मीनूताई, ह्यात खुराकासाठी वेगळा एक बी जिन्नस लिहिलेला नाही आणि आणलेला बी नाहीये. अय पैलवान, म्हणजे तू माझ्या पिल्याला खोटी म्हणालीस? हा, तिला लायर, चीटर, खोटारड बोलायली? आत्ताच तर त्या खोटं बोलल्या की. त्याच म्हणल्या ना की काल त्यांनी सांगितलंय की 1 किलो बदाम नाही तर अर्धा किलो बदाम आण म्हणून. मम्मा, यू ओनली टेल. मीला टेलिंग केलं नव्हतं काय? येस, सांगितलं होतं. नुसतं सांगितलं नव्हतं, टेलिंग करून सांगितलं होतं आणि मी लिसनिंग करून माझ्या कानाने ऐकलं होतं. सिमीने, तू पोटूशी आहेस, ह्याचा प्रॉफिट ही उचलायली आहे.
उद्या आई हे बिल बघून आपलाच ऍडवाइस करणार. आईनी मला बोलू तर दे हिच्यावरून काही. मी नसते ऐकून घेत. आणि तुम्ही बी ऐकून घेऊ नका जाऊबाई. आपण तर आईंना टिचून सांगूया कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. मीनूला एकदम बरोबर कळलंय तुझं खरं रूप. आता हे खरं रूप घरातल्या बाकीच्यांना बी शोरूम करणार आहे मी. मग बघ कसा करते तुझा ऍडवाइस. जाऊबाई, तुम्ही खोटं नाटं बोलून कोणाला बी किती बी फितवायचा प्रयत्न करा, पण मला माझ्या प्रामाणिकपणावर आणि माणुसकीवर विश्वास आहे. त्या जोरावर मी तुम्हाला कायम मात देईन. विजय, बघूयाच कोण कुणाला मात देत नाही ते.